प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत केशव स्मृती झोपडपट्टी परिसरात नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या स्थानिक विकास निधीतून नव्याने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आल्याने परिसरातील शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत केशव स्मृती झोपडपट्टी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर महत्त्वपूर्ण तोडगा काढण्यात आला आहे। नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या स्थानिक विकास निधीतून इथं नव्यानं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली असून या कामामुळे परिसरातील शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या नवीन पाईपलाईनचं उद्घाटन नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झालं। कार्यक्रमाला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसंच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचे आभार व्यक्त करत ही योजना परिसरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं सांगितलं। स्मृती झोपडपट्टीमध्ये पाण्याचं, संडासचं, पाईपलाईनचं काही सोय नव्हता, आपण थोडा होता। आता सगळी सोय श्रीदेवी फुलारे यांनी करायला लागले, ते आम्ही त्यांचे आभारी आहे। पाणी आहे, अभी पाईपलाईन आहे। काय आल्यापासून आम्हाला बाथरूमची सोय नव्हती, आम्हाला बाथरूम झालं, आम्हाला नळाची सोय आता म्हणल्या लगेच ताबडतोब आले। आमचं असंच लक्ष राहू द्या, आमच्याकडे आमचं पण लक्ष त्यांच्याकडे राहू द्या। झोपड़पट्टी में नल की सुविधा नहीं थी, इसलिए जानकार मैडम ने घर को दे रहे हैं। केशव स्मृती झोपडपट्टी भागात मागील अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाई जाणवत होती। अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा, जुनी गळकी पाईपलाईन आणि कमी दाबामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। या पार्श्वभूमीवर नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी पुढाकार घेत संबंधित विभागाशी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आणि काम तातडीनं पूर्ण केलं। उद्घाटन प्रसंगी बोलताना नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सांगितलं की प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही माझी प्राथमिकता आहे। स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा हा प्रत्येकाचा हक्क आहे। पुढील काळातही प्रभागातील इतर प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील। या पाईपलाईनमुळे परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार असून महिलांसाठी पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे। नागरिकांनी या कामाचं स्वागत करत समाधान व्यक्त केलं। कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनानं करण्यात आला। आपण बघतो की केशव मूर्ती झोपडपट्टी या भागामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी लोक रहिवासी असलेले आहेत आणि यांना कुठलाही लाभ भेटत नव्हता। आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची सोय करून दिली आणि काँक्रीटचा करून दिला, पण या ठिकाणी जास्त गंभीर गोष्ट म्हणताना पाण्याची समस्या होती, महिलांना पाणी नव्हतं आणि आपण पाण्याची पाईपलाईन आपले महानगरपालिकेचे जे अधिकाऱ्यांनी मला खूप मोठं सहकार्य करून त्यांच्या माध्यमातून ड्रोनचे झेडो म्हणा त्या लोकांना आपल्या झोपडपट्टीच्या भागाच्या समस्या सांगितल्या। महिलांच्या उन्हाळा दिवस असल्यामुळं पाणी हे खूप मोठं गरजेचं असल्यासारखं आहे। नागरिकांना आम्ही पाण्याची लाईन या ठिकाणी मी टाकून देत आहे आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की आपण सर्वांनी जे मला काम करण्याची संधी दिली पुन्हा एकदा आणि इथल्या नागरिकांच्या जे काही समस्या आहेत सोडवण्यासाठी आणि या ठिकाणी सर्व माझे नागरिक, माझ्या माता बहिणी यांनी मला निवडून दिल्याबद्दल आणि मी त्यांना जे आश्वासन दिले ते मी पूर्ण करून दिलेलं